शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम। धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम। एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम। श्री संताची या माता चरणावर, 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 साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत। हे विश्रांती पावलो संभाळ, हे विश्रांती पावलो संभाळ, विश्रांती पावलो संभाळ, विश्रांती पावलो अंतरी प्रेम सुख, काढले अंतरी प्रेम सुख, अंतरी प्रेम सुख। श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख। मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या, जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढल। बोला पुंडली ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की झाला। शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम। कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला भंग। वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत, जगाचा मालक विश्वाचा भरण पोषण करता, जगाचा मालक विश्वाचा भरण पोषण करता भगवान परमात्मा ज्यांच्या घरी कावडीनं पाणी भरीत होता, असे शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा नैमित्तिक स्वरूपाचा वाराच्या अभंगातील सोमवारी या सदराखालील अभंग असून या अभंगाद्वारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवान भोलेनाथ अर्थात विश्वनाथ ही दैवत नेमकं कसं दैवत आहे, त्यांच्या दर्शनानं, त्यांच्या स्पर्शानं, त्यांच्या नामचिंतनानं आमच्या जीवनामध्ये काय बदल होईल याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग। विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदि करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपले हे खंडेश्वराचं महादेव मंदिर अर्थात खांडगाव नावाची पवित्र भूमी आणि या खांडगाव नावाच्या पवित्र भूमीमध्ये गेल्या 80 वर्षापासून परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं भव्य दिव्य स्वरूपाचा हा खंडेश्वराचा अखंड परिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आमच्या अलकाताई डुबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतो आहे आणि हा उत्सव अतिशय सुंदर अतिशय निवेदनबद्ध हा कार्यक्रमाचं आयोजन आपण सर्वजणांनी केले गेलेलं आहे। खंडेश्वराचा अर्थात भगवान भोलेनाथाचा हा पवित्र दरबार आहे आणि त्या दरबारामध्ये सेवा करण्याचा योगायोगानं माझ्या वाट्याला आहे, बरोबर आहे का नाही। आज योगायोगानं ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे, त्यानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। महाराष्ट्रातील रती महारथी गुणवान महाराज मंडळी ज्यांनी चाल गायली ते आमचे परममित्र हरिभक्तीपरायण ज्यांचं वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं नाव आहे असे आमचे परममित्र नामदेव महाराज या ठिकाणी आगाऊ उपस्थित आहेत। महाराजांना मनापासून धन्यवाद देतो। दुसरे आमचे मित्र इंडियन आयडल फेम असणारे सातारा जिल्ह्यातले अविनाश महाराज जाधव तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद। आमचे अंकुश महाराज
महाराज दराडे, संस्थेतील सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी, आमचे परममित्र हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज भोर अर्थात श्रीकृष्ण चंद्र वारकरी शिक्षण संस्था धामणगाव पाठ यांच्या संस्थेतील विद्यार्थी आणि स्वतः महाराजसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे नामवंत गायक विजय महाराज गाडेकर वडगाव पान, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तीपरायण बोलू नका महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादकाच्या यादीमध्ये पहिल्या 5 मध्ये ज्यांचं फार मोठं आग्रहानं नाव घेतलं जातं, वारकरी संप्रदायामध्ये पठाडे म्हटलं की नामदेव महाराज पठाड्याच्या नंतर या पठाड्यांचंच नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. ते म्हणजे नामवंत मृदंग वादक मृदंग मार्तंड उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी वेळ लावलं ते भरत महाराज पठाडे यांचे छोटे बंधू अर्थात शत्रुघ्न महाराज पठाडे आवर्जून उपस्थित आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आमचे रामेश्वर महाराज थोटे, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, गुंजाळ भाऊ, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. कमिटीतले सर्व गोसावी सर वगैरे आपण सर्व उपस्थित आहात. खरं म्हणजे आज ही सेवा आमचे मित्र ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांची ही आजची कीर्तन सेवा होती, पण काही योगायोगानं त्यांना काही येणं झालं नाही आणि त्यानिमित्तानं आज या ठिकाणी आमचे मित्र विशाल महाराज तिकांडे, जे नामवंत महिला कीर्तनकार जयश्रीताई तिकांडे यांचे पतिदेव, त्यांनी त्याचप्रमाणे आमचे गोसावी सर आणि आमचे शत्रुघ्न महाराज पठाडे, नामदेव महाराज आगाव यांनी सगळ्यांनी संपर्क केला. त्याचप्रमाणे आमचे रमेश भाऊ गुंजाळ त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्या संपर्कातून खरं म्हणजे सेवेचा योग आहे. खरं म्हणजे असे देव असं आहे बघा, या कमिटीनं ज्यावेळेला फोन केला त्यावेळेला नाही म्हणलं माझी तारीख रिकामी नाही, माझं येणं होत नाही, म्हणलं मला जमत नाही. पण देव महादेवाचीच आणि खंडेश्वराची इच्छा असायला पाहिजे की इकडं असं येणं होत नाही का, मग असं का व्हायना वळून यावं लागलं. बरोबर आहे का नाही? रिकाम्या जागा भरा याच्यामध्ये आज आमचा नंबर आहे, लक्षात आलं का नाही? म्हणून योगायोगानं आमचंही दुसरीकडचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळं ह्यांचा फोन आला आणि त्या फोनला दुजोरा देत नकार कशाला द्यायचा आहे, खंडेश्वराची सेवा आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून योगायोगानं सेवेचा योग आहे. खरं म्हणजे आता तुमची इच्छा दुसऱ्या महाराजाची ऐकायची, पण आता पदरात पडलं दोडण करून घ्या गोड अशी म्हण आहे आमच्याकडे. बरोबर आहे का नाही? पण आज सेवेचा योग आहे, आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित आहात. भगवान खंडेश्वराची सेवा करण्याचा योग आहे आणि स्वतः खंडेश्वरानंच या ठिकाणी सेवेसाठी बोलवलं आहे. बरोबर आहे की नाही अध्यक्ष? त्याच्यामुळं म्हणलं आता दुसऱ्याचं चिंतन करण्यापेक्षा ज्यांना आपल्याला सेवेला बोलवले त्यांच्याच काही महिमा वर्णन करता येतो का, या उद्देशानं हा अभंग आपल्या पुढं मांडला. नाहीतरी श्रावण चालूच आहे. कोणता महिना चालू आहे? हो, कोणता महिना चालू आहे? श्रावण. आणि उद्या परवा मला वाटते सोमवार बी जवळजवळ आलेलाच आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा एकोपा आणि ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट असं म्हणतात की सोमनाथ महाराज माणसं. बरोबर आहे का नाही? किंवा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हणून त्यांच्याबद्दल काही चिंतन करता येते का, हा उद्देश हाती घेऊन ह्या दोन्ही चोपदार म्हणले शिवभोळा चक्रवर्ती या अभंगाव कीर्तन करा. आणि ह्या दोघाच्या मनावर हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. खरं म्हणजे अभंग नाथ महाराजांचा आहे, नाथ महाराजांच्या गाथेतला आहे आणि 4 चरणाचा. इकडे आवाज येतोय का व्यवस्थित? आणि नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून विक्षेप करू नका हो. या अभंगाच्या माध्यमातून भगवान भोलेनाथ ही दैवत नेमकं विको पूर्ण बंद आहे त्याचा, भगवान भोलेनाथ हे दैवत नेमकं कसं आहे याचं चिंतन करतात. आपण ज्या संप्रदायाची अनुयायी आहोत, अर्थात इकडे बघा, आपण ज्या संप्रदायाची सेवा करायलेलो आहोत, आता हा संप्रदाय, या संप्रदायाचं नाव काय? हा हो चोपदार, आपण ज्या संप्रदायाची सेवा करायला होतो, आता टाळ वाजवायला होतो, या संप्रदायाचं नाव काय? शाबास, काय नाव आहे? वारकरी संप्रदाय. सरळ सरळ. पण हा वारकरी संप्रदाय ही अध्यक्ष हे अलीकडच्या काळातलं नाव आहे. या वारकरी संप्रदायाचं जुनं नाव आहे. या वारकरी नाव आता पडलं ह्याला, ह्याच्या अगोदर याला एक शत्रुघ्न महाराज नाव आहे. या संप्रदायाला भागवत संप्रदाय म्हणतात. कोणता संप्रदाय? हो कोणता? मला बोलावं लागते हा, ही ध्यानात ठेवा. एक तर हे अंतर जास्त झालंय. या संप्रदायाला दुसरं नाव काय? भागवत. काय नाव? भागवत संप्रदाय. पण भागवत हे सुद्धा नाव लय जुनं नाही. 500 वर्षापूर्वी नाव पडलेलं आहे भागवत. 200 वर्षापूर्वी नाव पडलं वारकरी. 500 वर्षापूर्वी ह्याला नाव होतं भागवत. आणि ह्याला सगळ्यात जुनं नाव आहे या संप्रदायाचं नाव वैष्णव संप्रदाय. कोणता संप्रदाय? त्याच्यात 4 प्रकार आहेत: गाणपत, शाक्त, शैव आणि वैष्णव. अर्थात गणपतेर संबंधिना इति गणपतः,
गणपतीचे जे उपासक आहेत त्यांना गणपत म्हणतात. शिवेर संबंधीना इति शैवाः म्हणजे शिवाचे जे उपासक आहेत त्यांना शैव म्हणतात. शाक्तेर संबंधीना इति शाक्ताः शाक्त म्हणजे देवी, देवीचे जे उपासक आहेत त्यांना शाक्त म्हणतात. आणि विष्णोर संबंधीना इति वैष्णवाः विष्णूचे जे उपासक आहेत त्यांना वैष्णव म्हणतात. ऐकायला लागलात का ध्यान देऊन? वैष्णव. मग आपण कोणत्या संप्रदायाचे? वैष्णव. आपण कोणत्या संप्रदायाचे? वैष्णव, भागवत, वारकरी. पण हा संप्रदाय उगम जी पावला या संप्रदायाचे आद्य प्रवर्तक कोण आहेत माहितीत का तुम्हाला? हा, या संप्रदायाची सुरुवात कोणी केली? पहिले वैष्णव कोण? एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव वानमदेव महाराज शिरोमणी महादेव वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. ऐकायला लागलात का? या संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक आहेत भगवान शंकर. हे जे तुमचं देव आहे ना खंडेश्वर भगवान, या भगवान खंडेश्वरानं हा संप्रदाय उभा केला. भगवान शंकर जर नसते तर हे टाळ भजन हे झालंच नसतं. ही ध्यानात ठेवा. याचे मुख्य कोण? बोला, याचे मुख्य कोण? भगवान शंकर याचे मुख्य. हा, म्हणून तसं म्हटलंय काय? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा वा, कळायला लागले काय? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. या संप्रदायाची सुरुवात महादेवानं केली. कुणी गेले? कुणी गेली? महादेवा. ज्ञानोबराय म्हणतात काय? नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. कळायला लागले का नाही? हा, किंवा नाथ महाराज म्हणतात काय? आदिनाथापासून हे आदिनाथापासून परंपरा आली जान, परंपरा आली जान, परंपरा आली जान, परंपरा आली जान. शाबास, वा. मी थोडा भजन प्रेमी माणूस आहे, त्याच्यामुळं भजनाचा चाहत आहे. मला येत नाही भजन, पण मला चांगला ऐकायचा नाद आहे. त्याच्यामुळं प्रमाण जास्त होणार आहे त्याची अडचण नाही. काही अडचण आहे का तुम्हाला? तुम्हाला येत असले तर मोकळ्या मनानं म्हणायचे. त्याचं अविनाश महाराज काही अशी अडचण नाही काही. बरोबर आहे का नाही? कशाची? मोबाईलचं नाही म्हणत मी, हे प्रमाणाचं म्हणायला लागलो. काही अडचण नाही. बिनधास्त मोकळ्या मनानं तुम्हाला बी येत असले तर काय मोकळ्या मनानं म्हणायचे. नसलं बी बसत तरी म्हणायचे. मी ओढून घेतो, काळजी नाही. हां, फक्त ओढून घ्यायला हाताला यावा एवढा अंदाज ठेवा. नाही तर शिव भोळा चक्रवर्ती तू ही माय मही चुलती हो नाही, बाकी काही नाही. एवढंच काय म्हणतात महाराज? आदिनाथापासून परंपरा आली जान. ही जी परंपरा आली ना, ही सगळी परंपरा महादेवापासून आलेली. कुणापासून आलेली? हे भजन कीर्तन काय जे असेल हे सगळं महादेवापासून आलेलं. एवम पंढरपूरची वारी सुद्धा महादेवानं केलेली. रंबादिगणाचा ते उभ्या जोडोनी हात
त्रिशूळ अमृत गिरिजेचा माणसं तीनच ठुलेत पण चांगले. हा म्हणजे दोनच गायक एकच वाजविणार पण नंबर 1चे. हा थोडे पैसे जातात पण शिन येत नाही. लक्षात आलं का नाही? हा असं आहे. 10-5 रुपये जायनात का पण शिन येत नाही. बरोबर आहे का नाही? हा आणि गायक बी 2 ठुलेत त्याच्यामुळे अजून जमलं काय का. असं 1 नसावा 2 असावा. सवत असल्याशिवाय बाई नटून नांदत नसते. ही ध्यानात ठेवा. लक्षात यायला लागलंय का नाही? रंभादिक नाचती उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. या संप्रदायाची मुख्य सुरुवात महादेवापासून. कुणापासून? तुम्हाला कावड माहिती का नामदेव? कावड माहिती का तुम्हाला? तुम्हाला माहिती का कोणती? ती कावड नाही म्हणत मी. महादेवाची कावड माहिती का तुम्हाला? नाथ महाराजांनी लिहिलेली कावड माहिती का तुम्हाला? नाही माहीत. तुम्हाला माहिती का? नाही माहीत. तुला माहिती का दीदी? नाही माहीत. तुम्हाला कोणाला माहिती सर? तुम्हाला महाराज? तुम्हाला माहिती का? सांगू का? मलाच सांगावं लागेल का? हा त्या बघा हा धरला की मोसम बसल्या बसल्या का व्हाय ना. बरोबर आहे का नाही? ओम नमो शिवा आदी ओम नमो शिवाय कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांच्या चरण रेणुवा. दिसायला लहान आहे पण वाजवायला मोठे ही चांगले. लक्षात यायला लागले का नाही? रंभादिक नाचती उभ्या जोडून हात जसही तसही कावड कोणती? ओम नमो शिवा आदी. ओम नमो शिवा कधी? तुम्ही बोला कडे मी माझी शपथ हाणून घेईन बघा. तुम्ही बोलू जा मोकळ्या मानणं. हे नुसते खुणवाली ताशी जसं गाथा पाठ आहे ह्यांच्या. मोकळ्या मानणं बोलू जा. एक जण माझ्या पुढे बसला मला असं करते. मला वाटायचं त्याचा लय अभ्यास आहे. सगळं कीर्तन मी त्याच्याकडे बघून केलं. कीर्तन झालं म्हणलं काय अभ्यास आहे? म्हणले भैर येते काय हाणून घेत असल्या भैऱ्या पुढं. त्याच्यामुळे माझ्याशी बोलत बोलत चला म्हणजे लक्षात येईल. लक्षात यायला लागले. ओम नमो शिवा कधी? आदी. ओम नमो शिवा कधी? आदी ओम नमो शिवाय होतं. या जगात रामकृष्ण हरी नव्हतं. रामकृष्ण हरी नव्हतं. ओम नमः शिवाय नमो नारायण हे असलं होतं पहिल्यांदा. लक्षात या. अजून बी ती नागा साधू रामकृष्ण हरी जे हरी म्हणत नाहीत. नमो नारायण ओम नमः शिवाय. लक्षात या लागलंय का नाही? हा त्र्यंबकला जर गेलात तर ती नागा साधू असते तिथं. ते ओम नमः शिवाय नमो नारायण असंच म्हणते ती. आपण म्हणलं नमो नारायण 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 अशी म्हणते ती. लक्षात या लागलंय का? कारण सर्वात अगोदर ओम नमः शिवाय नंतर मिळाली संत मानदीन मग रामकृष्णारी सुरू झालं. लक्षात यायला लागले का? पण आधी काय? ओम नमो शिवाय. लक्षात आलं काय? म्हणजे वारकरी संप्रदायाला बऱ्यापैकी उभा करण्याचं काम कुणी केलं? कोणी अध्यक्ष कोणी केलं? शंकरानं केलं. महादेवानं केलं. हा महादेवानं याची सुरुवात केली. हा आणि हा जो वारकरी संप्रदाय हा संप्रदाय कशाचा चाहता आहे माहिती का तुम्हाला? या संप्रदायात बाकीच्या गोष्टीला झिरो किंमत आहे. या संप्रदायात तुका म्हणे येथे भजन प्रमाण. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. हे तुका म्हणे येथे भजन प्रमाण. म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते जाळावे ते. काय थोरपण जाळावे ते जाळावे. म्हणे येथे भजन प्रमाण. इथं काय प्रमाण सांगितलंय? काय भजन काय प्रमाण सांगितलंय? ओ काय भजन म्हण असं असं नाही. भजन म्हण. बरोबर आहे की नाही? इथं भजनाला किंमत आहे. कशाला किंमत आहे? ओ कशाला? काय थोरपण जाळावे ते. महाराज म्हणतात मोठेपणा काय जाळायचंय का भजन येत नसलो?
भजन आलं पाहिजे, त्याला संप्रदायात किंमत आहे. आणि या जगात भजन जी सुरू झालं ती पहिलं भजन कुणी गेलं? भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव. राम पूजे सदा शिव राम पूजे सदा शिव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव. राम पूजे सदा शिव राम पूजे सदा शिव भजन करी महादेव महादेव भजन करी भजनाची सुरुवात कुणी केली? कोणी केली भजनाची सुरुवात? तुम्हाला जरा बोर व्हायला लागले का? म्हणजे मी नवीन आलोय तुमच्या इथं, असं काही भाषा कळा नाही का? तुम्ही खरं खरं सांगा मला, भाषा कळायला लागली का? कळायली का नाही? मी जरा मराठवाड्यातला आहे, ग्रामीण भागातला, त्याच्यामुळे माझी भाषा निबर भाषा आहे, रगील भाषा आहे. जरा लक्षात यायला लागले का नाही? का कळायला गेली काय? होय काहीतरी सांगा. हो नाही कळायली ना? हा मग काय, आम्ही कर्नाटक बाउंड्रीवर गेलतो ती एकदा, आणि तिथे गेल्या गेल्या 5-25 कार्यकर्ते माझ्याजवळ आले. मला म्हणले महाराज बरं झालं वेळेवर आल्या. मी खालीवरी बघायला लागलो, मी आणलं आल्या, आणि खाली बघितलं मी म्हणलं धोतर असून आल्या कस काय बाबा, बरोबर आहे का नाही? आणि मग कळालं, म्हणले हे कळलं भाषेत अशी आहे, तुमच्याकडे तसं काही नाही ना? हा मग कळायला लागले म्हणायचं. का बोर व्हायला लागले? नाही ना, का चहा सांगू फ्रेश होते म्हणून म्हणलं, बाकी काही नाही. भजन कुणी गेलं? जेवणच आहे डायरेक्ट म्हणा. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव शिवा राम नाही भेद. महाराज म्हणतात याच्यात भेदभाव नाही. भजनाची सुरुवात कुणी गेली? महादेवान. पंढरपूरची पहिली वारी कुणी गेली? महादेवान. वारकरी संप्रदायाची सुरुवात कुणी केली? महादेवान. पहिले नाथ कोण? आदिनाथ महादेव, बरोबर आहे का नाही? हा मग आता मला सांगा, भजनाची सुरुवात महादेवानं केली, पहिले वैष्णव भगवान शंकर, पंढरपूरची पहिली वारी महादेवानं केली. येऊन पांडुरंगाच्या डोक्यावर सुद्धा महादेवच आहे. पंढरपूरला गेलात ऐकायला लागलात का? हो ध्यानात बसायला लागले का नाही? डोक्यावर कोण आहे? महादेव आहेत ना महाराज साक्षात. मग आता मला सांगा, एवढी कामं एकट्या भगवान शंकरानं वारकरी संप्रदायासाठी वाहून देऊन केले महाराज. केले का नाही सांगा? केले का नाही सांगा? केले. मग आता कसं आहे, चांगले कामं करणाऱ्याला माणसं हुशार म्हणलेत का भोळं म्हणलेत? अहो जेवढ्या मंदिरात माणूस राहिला, इथंच भजनेली चहा पाणी चांगलं करायला लागला, आणि एखाद्या शहाण्या माणसाला म्हणलं ना, ती तुमच्यातला सकाराम लय सेवा करतोय, मंदिरातच असतोय 8 दिवस, ते शहाण्याली जमत नाही, त्याचं मोठे पण जमत नाही. ते म्हणते ते उग भोळ या भोळ या, लोक दार्जीने घरी जात नाही, भोळ ही कसलंय? ओ कसलंय भोळ आहे, भोळ कसलंय? भोळ आहे कसलं म्हणते त्याला? भोळ म्हणते भोळ. मग वारकरी संप्रदायासाठी एवढे काम जर एकट्या महादेवानं केले असतील तर आमचा महादेव कसला? शिव शिव
आमचा खंडेश्वर महादेव कसला देव आहे? बोल जा, मी खाली येऊ का तिकडे पटांगणाला? बोल जा, आमचा महादेव कसला देव आहे? भोळा का माता भगिनी सांगते कसला देव आहे? भोळा देव आहे ना, बरोबर आहे का नाही? हां, आता माता भगिनीची संख्या जास्त आहे, पुरुषांची कमी. ह्याच्यात बी कमी झाले असते. निम्मे माणसं बायाने हाकलून आणले, चला गिळायला, पुन्हा मला करावं लागेल. लक्षात यायला लागलं, इकडे लक्ष द्या. शिव कसला? शिव कसला? कैलासचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज. कैलासचा देव भोळा चक्रवर्ती आणि पार्वतीचा पती योगीराज. काय आओ कैलासातला देव कसला देव आहे? हो कसला देव आहे? हा भोळा देव आहे म्हण. कैलासीचा देव कसला देव? हा भोळा. किती भोळा? प्रसंग पडला तर बायको द्यायला बी कमी पडला नाही एवढा भोळा. कळायला लागले का? म्हणले एक माणूस चोरी करायला गेला. चोर होता आणि बुटका चोर होता. कसला चोर होता? बुटका चोर होता. त्यानं बसायला लागले का बुटका. आणि महादेवाच्या मंदिरात गेला. अरे काय चोराव म्हणला? चोरायला काहीच नाही, घंटा दिसली. घंटाच हाणतो म्हणला. आता हात कुठं पुरायला लागला. किती भोळा बघा आता. मग ह्यानं काय केलं? पिंडीवर उभा राहिलं की हात पुरतोय म्हणला. पिंडीवर उभा राहिला आणि वर उभा राहून घंटी चुरली तर त्याला भोलेनाथ प्रसन्न झाले. महादेव म्हणले सगळे लोक लांबून नमस्कार करते, बिचारा सर्व शरीर मला समर्पित केलं. एवढा भोळा. हा चोरे पिंडे चोरे पिंडे दिला पाव, त्याच्या पूजने धावे देव. त्याच्या पूजने धावे देव. त्याच्या पूजने धावे देव. चोरे पिंडे दिला पाव, त्याच्या पूजने धावे देव. त्याच्या पूजने धावे देव. त्याच्या पूजने धावे देव. बरं आता इमानदारीनं सांगायचं, लबाड बोलायचं ना. जी असेल ती तोंडावर बोलायची. आपला स्वभाव तोंडावर बोलण्यासारखा आहे अध्यक्ष. त्याच्यामुळे इमानदारीनं बोलायचं. तुम्ही सगळे ओ मास्तर लबाड बोलायचं नाही. इमानदारीनं लबाड बोलायचं नाही, खरंच सांगायचं. इकडं बघा. बरं आता महाराज नाही आले म्हणून मी आल्यामुळं काही नाराजी वाटायला लागली का आता? हा आता काही नाराजी वाटायला लागली का? बरं वाटायलंय? हां बरं आहे मग काय नाही. विढवलं चोरे पिंडे दिला पाव, त्याच्या पूजेने धावे देव. चोरी करण्याच्या उद्देशानं पिंडीवर पाय दुला तर त्याला सुद्धा महादेव प्रसन्न झाला. एवढा भोळा शिव भोळा. शिव कसला? भोळा. ओ शिव कसला? भोळा. जमला आता. ताईट बसा, ढिले अंगण कळत नाही आता. आता मला सांगा, नाही तरी देवाला कोणते आवडतेत? भोळे आवडतेत का शहाणे आवडतेत? हा भोळेचा आवडत येत ना. देव शहाण्याचा चाहता नाही, शहाणा तुझ्या घरचा. हा तुका म्हणे राहे शहानिया दुरी. देव शहाण्यापासून 2 हात लांब राहतो. कमानीतून मध्ये पाऊल टाकलं की भोळं म्हणून यायचं, शहाणा म्हणलं की देव पावत नाही. बोबड्या दासाशी हका मारी. नाही तरी देव कुणाला पावतो? शहाण्याला का भोळ्याला? बोला की. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी गर्भवास अभिमानी. पावतो हरिपद प्राप्ती. नाथ महाराजाचा हरिपाठ आहे. भोळ्या भाविकाशी हे अभिमानी गर्भ
भोळ्याला कुणाला ही बी सोमनाथच आहेत म्हणून म्हणलं 12 पैकी 1 लक्ष द्यायला लागलंय का नाही देवाची प्राप्ती भोळ्याला देव कुणाला पावणार भोळ्याला चांगले कोणते हा चांगले कोणते कसले चांगले अहो भोळे भाविक हे जुनाट चांगले भोळे भाविक हे जुनाट चांगले भाविक हे जुनाट चांगले भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे होय तैसे केले भक्ती भावे होय तैसे केले भक्ती भावे चांगले कोणते काय हा काय पहिल्यांदा आलो काय झालं चांगले चांगले दाब देणं बी जमलं पाहिजे कुणाला बी जमत नाही ती बरोबर आहे का चांगले कोणते भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे आव तुका माने भोळा जिंकू जाणे भोळा अंजुम कुजान कळी काळा कळी काळाला सुद्धा जिंकण्याची ताकद शहाण्यामध्ये का भोळ्यामध्ये बोला भोळ्यामध्ये काय हा देवाच्या आवडीचे भोळे गाबुळे नाही आपली माणसं भोळे नाहीत वान भोळ्याचा आहे मधून गाबुळे अवलादीत आपल्या लक्ष द्यायला लागले का नाही हा पडून ऐकणार गपचिप ऐकणार जसं काहीच माहित नाही आणि हळूच काडी लावून देणार ही गाबुळे असतात भोळे नसतात लक्षात यायला लागले देवाला भोळे आवडत गाबुळे आवडत नाहीत महाराज मला एक जण म्हणला माझी बायको लय भोळी म्हणलं येड्या बायको भोळी नसती नाही म्हणला लय भोळी म्हणलं चल घरी गेलो तर म्हणलं शेजारच्या बाईचं कौतुक करायचं दारात गेला आणि म्हणला काय त्या मनीषाच्या हाताला चवय शेजारच्या भोळीच होती खान कुणी कानाखाली ठोका हाणला मी म्हणलं लईच भोळी या त्याला राग आला ते मला खरंच हाणलंस का चेष्टात हाणलंस त्याला वाटलं मिटवावं आपलं चेष्टावर येण्या खरंच हाणलंस का चेष्टात हाणलंस ती पुढची होती ती म्हणली खरंच हाणलंय ती ह्याच्या पुढचा होता ते मला हा मग ठीक आहे मला चेष्टा जमत नाही लक्षात यायला लागले का नाही ही भोळे नाहीत ही कसले तर पिटी मास्तर गाबुळे गाबुळे आणि आमचा देव कसलाय ओरिजिनल भोळा आहे महाराज हा नाहीत तरी देवाकडे काय कमी आहे काही कमी का त्याच्याकडं काहीच कमी नाही पण भोळेपणा लागे भिक मागे भोळेपणा लागे भिक मागे एकदम टकाटक बरोबर आहे का नाही हा एक ओके मध्ये सगळं तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी कळा म्हणजे कला सगळ्या कला ज्याला अवगत आहे असा देव पण त्या गोपाळाच्या मागे भीक मागायला लागलाय कशासाठी भोळेपणा लागी भीक मागे कारण भाविक गोवळ खाय त्यांची उष्टावळ का करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान थोडक्यात भोळ्यासाठी देव काही बी करायला तयार आहे कुणासाठी कुणासाठी
म्हणून अध्यक्ष असू द्या, विश्वस्त असू द्या, ट्रस्ट मधले असू द्या, कुणी किती बी व्यवहारातले शहाणे असू द्या, मंदिरात पाऊल टाकलं की भोळं होऊन यायचं. शहाणं होणे हे चटाई आतरा रे, हा तू आतरायचं, सांगायचं नाही. लक्षात यायला लागले का? हिथं आपण सगळे कोण आहेत? महादेवाचे सेवक आहेत, आपण भोळे माणसे. मग ते कसं असतंय, शहाण्यानं कामं सांगायचे असतात, भोळ्यानं करायचे असतात स्वतः. हा, आपण कामं घरी सांगायचे, इथं स्वतः करायचे. हा, तुम्ही ह्याला त्याला, देवाची नजर तुमच्यावर कायम आहे. कोण कामं सांगतोय, कोण स्वतः करतोय. आपल्याला वाटायला लागले काय, हे यार इथं पाण्याच्या बाटल्या नाहीत, ए सकाराम पाणी आण रे, हा स्वतः जायचं आणि घेऊन यायचं. बरं, पटायला लागले का नाही पटायला लागले? कसं माणसं जरा नाराजच झाले असं सांगितलं. हां, कारण असे शायनिंग हाणायची सवय लागले, वाचलं जमतंय होय. लक्ष द्यायला लागले का नाही सांगा. बोर वेगळं वाटायला जरा. खरंय का खोटं आहे? खरं सांगा. तुम्ही करा नाही तर नका. आपण खरं आहे का खोटं आहे माझं? बोला की. खरंच आहे, मी खोटं बोलत नाही, कारण पैसे घ्यायचेत मला. लक्ष द्यायला लागलं का नाही? इकडे लक्ष द्या. अशी फवारणी केली की किडे मरत येत, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? पण काही ठिकाणीच किडे मरत येत, काही ठिकाणी फवाऱ्यातून किडे येतात. लय उलट होऊन बसते. काय सांगा तुम्हाला. देव कुणाला? भोळ्याला. देव कुणाला? भोळ्याला. आणि शिव कसला? शिव कसला? शिव. हा, शिव. शिव कसला? भोळा. मी म्हणतो शिव, तुम्ही भोळा म्हणायचं. शिव. शाबास, भोळा. बरोबर आहे का नाही? आता नुसता भोळा नाही, त्याला विशेषण लावलंय. कोणता देव भोळा? शिव भोळा. पण कसला भोळा? चक्रवर्ती. शिव भोळा. शिव कसला? शिव कसला? भोळा. आधी भोळा म्हणायचं. शिव कसला? आणि कसला भोळा? हा, चक्रवर्ती भोळा. आता चक्रवर्ती म्हणजे काय हे नीट ऐका. फक्त चक्रवर्ती आपलं कीर्तन होणार. ताईट बसा, ढिल्या अंगानं कळत नाही. आता ताईट बसा, बेटे बेटे सावधान. हा, आणि लक्ष देऊन ऐका, इकडे तिकडे न बघता. चक्रवर्तीची व्याख्या सांगतो, सगळ्याला कळणार नाही पण ऐकून ठेवा. मराठी सांगतो, आधी संस्कृती ऐका. चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे काय? आता बघा, ज्ञान चक्रिणः, ज्ञान चक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती. व्याकरण परिभाषेमध्ये ज्ञान चक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती. किम नाम चक्रवर्ती? त्याचा ही अर्थ आहे. कसा? जगात जे ज्ञान आहे. कसलं ज्ञान? ज्ञानाचं जे चक्र आहे. कशाचं चक्र? बोला की. जगातल्या ज्ञानाचं चक्र कायमस्वरूपी ज्याच्या भोवती फिरतं त्याचं नाव चक्रवर्ती. आणि मग आता जगात ज्ञान कुठं बी गेलं तरी शेवटी फिरून महादेवाकडंच येतंय, म्हणून त्यांचं नाव चक्रवर्ती. कळायला लागले का? एक चक्रवर्ती ज्ञानोबा आहे. तू कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती करी. किंवा पालखी सोहळ्यात गेला तर पालखीवरच लिहिलेलं आहे, रथावरच, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. ही एक चक्रवर्ती. हे दुसरा चक्रवर्ती. कोणता? कोण चक्रवर्ती? भगवान शंकर चक्रवर्ती. आता चक्रवर्तीचा अर्थ काय काढला आपण? ज्ञानाचं चक्र ज्याच्या भोवती फिरतं त्याला काय म्हणतात? मंगलापूरकर काय म्हणतात त्याला? बटन फिरवायचं माहिती म्हणून ही विचारी जाऊ नका असलं काही बी. बरोबर आहे का नाही? ज्ञानाचं चक्र ज्याच्या भोवती फिरतंय त्याचं नाव चक्रवर्ती. आता कसं कसं फिरतंय हे एकदा ताईट बसून ऐका, ढिल्या अंगानं कळत नाही. आता म्हणजे बसा तुम्ही, उठू नका. हां, मला वाटलं चालले तुम्ही, उठा म्हणलं की चालले. हा, इकडं बघा, माझ्याकडे बघा. आता कशाचं चक्र? बोल जाऊ तुम्ही. कशाचं चक्र? ज्ञानाचं चक्र. कुणा भोवती फिरलं पाहिजे? महादेवाभोवती. त्याचं नाव चक्रवर्ती. आता बघा, रोजच पार्वतीनं म्हणायचं. आता मी शिवपुराण कथा प्रवक्ता, तुम्हाला माहिती, रोज शिवीला कथा चालू आहेत. बरोबर आहे का नाही? त्यामुळे आपल्याला माहिती. शिवपुराणातली एक सुंदर कथा सांगतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल, म्हणजे परफेक्ट लक्षात येईल संप्रदायाचा नाही कसा कसा संबंध आहे त्या. नीट ऐका. बघा इकडे लक्ष द्या. रोजच पार्वतीनं भगवान शंकराला म्हणायचं. कुणी?
पार्वतीनं कुणाला सांगायची? महादेवाला. काय? भगवान तुमचं जे ज्ञान आहे ती कसलं ज्ञान आहे ती मला सांगा, अशी रोज म्हणायची. कोण? तुम्ही बोलला तर मी कीर्तन करणार आहे, तर मग काही माझं स्वतःचं कीर्तन नाही, मी जाऊ शकतोय, काही अडचण नाही. हां मी उगं तुमची भागवा भागू करायला लागलोय तर तुम्ही उगं तसं हां हो नाही तर इकडे इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. हां कोण म्हणायची? पार्वती. कुणाला? महादेवाला. काय म्हणायची? तुमचं कसलं ज्ञान आहे ती मला सांगा. भगवान म्हणायचे बघू वेळ आल्यावर, बघू प्रसंग आल्यावर. पण बाय ऐकत आहेत का? हा बाय ऐकत आहेत का? नाही. किती बी लांबक्या मिशा ठेवा, बाया भेटतात का? काही काही लांबक्या मिशावाले माणसं बायांनी गार करून टाकलेत महाराज. हा त्यांना कसला बी जोक सांगा असे बघत आणि गप कोणी आपण काय काय झालं? काय नाही, पप्याच्या माईचं ध्यान जा, एवढ्याच बाकी काही नाही. आंबट खट केले त्याच्यामुळं कसल्या बी मिशा ठेवल्या तरी बाया बेहायना. आता त्याच्यामुळं पुण्या मुंबईतल्या तरण्या पोरांनी मिशा ठेवायचं बंद करून टाकला. आता बायकूच बेहना म्हणल्यावर मिशा काय चेहात बुडवायच्यात का? काय कामाच्या मिशा काय कामाच्या? सांगा, माझ्याकडे लक्ष द्या. पार्वती म्हणायची मला सांगा, मला सांगा. बघा इकडे एके दिवशी पहाटे 4लाच ज्ञानोबा लिहिले 16 अध्यायात, मी कशाला लिहू, किंवा शिवपुराणातली कथा आहे. ज्ञानोबा म्हणतात किंवा शिवपुराण करामध्ये सूत महर्षींनी शौनकादी ऋषींना शिवपुराणाची कथा सांगितली. आणि सांगितलं मला कसं आहे, एके दिवशी पहाटे 4लाच उठविलं. कितीला? 4ला उठविलं आणि 4ला उठून सांगितलं चल विमानात बस. कुणाला? पार्वतीला. कुणी? महादेवानं. विमानात बस. बसविला निघाले. कुठं? अशा ठिकाणी नेलं, झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही. शिर सिंधूची पैल तिरी, शक्तीची कर्ण कुहरी. सांगितले त्रिपुरारी नेनो कै. ज्ञानोबा म्हणतात शिर सिंधूची पैल तिरी, समुद्राच्या पलीकडे नेलं आणि कानात तोंड घालून ज्ञान सांगायला सुरुवात केलं. कुणी? बरं कशासाठी चाललंय आई ध्यानात आहे ना? आपलं चक्रवर्तीसाठी चाललंय. पुन्हा म्हणायचे अरे ओ कहा जा रहा है, असं हो नाही. म्हणजे मुद्दा पाहून गुद्दा हाणला की ध्यानात बसते, बाकी काही नाही. पलीकडे नेलं, ज्ञान सांगायला सुरुवात केली. पण ज्ञान नावाचा पदार्थ मुळातच पचायला जड आहे. पचायला कसलाय? पचत नाही सहजासहजी सर, पचत नाही सहजासहजी. ऐकत ऐकतच पार्वतीला झोप लागली. पार्वतीला काय झालं? बोला. पार्वतीला काय झालं? आपण म्हणलं ना बोला, बोकळ्या म्हणणं बोलत जा. पार्वतीला काय लागली? झोप. बोलला तर जरा जवळ येऊ, तिथं येऊ का जरा इथं? पार्वतीला काय लागली? अध्यक्ष झोप लागली. पार्वतीला झोप लागली आणि वैकुंठात विष्णूनं विचार केला. काय? ही कॅसेट पुन्हा वाजणार नाही, रेकॉर्डिंग करून घ्यावं लागेल. ऐकायला लागला? भगवान विष्णूनं काय केलं ऐकायला का? तिकडे सूक्ष्म रूप धारण केलं आणि समुद्र किनाऱ्यावर एका माशाच्या पोटात प्रवेश केला. हां तुम्ही माझी एकदा शिवपुराणाची कथा ठेवा, मग तुम्हाला समजून सांगतो सगळं. लक्ष द्यायला लागले का नाही? माशाच्या पोटात प्रवेश केला आणि ज्ञान ऐकलं. तास 2 तासानं ज्ञान सांगायचं झाल्यावर भगवान शंकरान डोळे उघडले. पार्वती बोला ना, झोपेल. पार्वती कशी झोपेल ना? बरोबर आहे का नाही? पार्वती झोपलेली. माता महादेवानं विचार केला पार्वती झोपू द्या, नाही तर काही होऊ द्या, पण हूं कोण म्हणत होतं? 2 तास मला हूं कोण म्हणत होतं ह्याचा विचार करावा लागेल ना. इकडे बघा ना, इकडे बघा. 3रा डोळा उडून बघितलं, ध्यानात आलं. काय? अरा म्हणले हे विष्णूनं नेलं. म्हणले कोणी नेलं? विष्णू. मग इकडं काय झालं? इकडं माशाच्या पोटात बसून ज्ञान ऐकलं, पण ज्ञान मिळालं, अहंकार झाला, माशाचं पोट फाडलं आणि बाहेर आले. मग माशाच्या पोटातून ज्याचा जन्म त्याचं नाव मच्छिंद्र. म्हणून मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती, फी भरोनी नाही, सहज स्थिती. सहज मिळालं, पण सहज मिळालेलं शक्यतो पचत नाही. कळायला लागले का? चप्पल बी पचत नाही. हां चला, आमच्या ड्रायव्हरची चप्पल हरपलीन, मला चप्पल घेऊन द्या. मी विनोदी माणूस, मी चांगला माणूस बघून हाण कीर्तनातली. मी केला विनोदन, त्यानं खरंच हाणली. बरं त्यानं हाणली माझी हरपली. 1.5 तास सापडली, मी सापडलीच नाही. जाताना ड्रायव्हरच्या पायाकडे बघितलं, माझीच निघाली. बॉम्बला असला असतं हे कुठं काय करावा आणि काही नाही. माझ्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा
तूच सांग म्हणा आता, काय आम्हाला विचारू नको, पैसे तू गेलास रान ठोक्यान द्यायलास का म्हणा, तूच सांग आपला मुद्दा. माशाचं पोट फाडून बाहेर आले म्हणून त्याचं नाव मच्छिंद्र. मच्छिंद्रनाथानं विचार केला आपल्याला फुकट मिळाले. महादेवानं इकडे विचार केला विष्णूनं निहलंय, पण जसं निहलंय तसंच महागारी देतोय का काही फी घेतोय बघू म्हणले, कारण ह्याला फुकट मिळाले, सहज स्थिती ना. मग काय केलं, महादेवानं गोरक्षाचं रूप धारण केलं. कुणाचं? चलो मच्छिंद्र गोरखाय. कुणाचं रूप धारण केलं? कुणाचं रूप धारण केलं महादेवानं? गोरक्षनाथाचं. आणि गोरक्षाच्या रूपात भगवान शंकर आलेत हे तीक्ष्ण नजरेनं मच्छिंद्रानं ओळखिलं. ओळखिल्याबरोबर त्यानं विचार केला ज्याचे दिले त्याशी आणि फळ पावे आपणाशी. म्हणले बाबा त्यांचं मिळालेलं आहे, फुकटाला फुकट महागारी द्यावं लागल, म्हणून मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती. मच्छिंद्रानं कुणाला दिला आता बोला की? गोरक्षाला दिलं का? गोरक्षाला म्हणजे आलं का महादेवाकडे परत? आलं का? बोला की. कुठं बी गेलं तरी जागेवर येणार महादेव. आलं का महादेवाकडे? हा. मग मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्षनाथांनी ज्ञान घेतलं, निघाले. काय मूड फिरला, निघालेले वळले आणि गहिनी रूपी विष्णूला ज्ञान देऊन टाकलं. गोरक्ष वळला कुणाप्रती? इजा चमकायलेत का काय? असं आहे का? हा हा हा. मागून कुठं पुढून बी काढा की एकदम, लक्षात यायला लागलंय का नाही? इकडं बघा. गोरक्ष कुणाकडे वळला? बोला हो मोका बोला. गोरक्ष कुणाकडे वळला? गहिनी प्रती. गहिनी प्रती. गहिनी प्रती वळला. गहिनी नाथाकडे ज्ञान दिलं. गहिनी विष्णू. गहिनी कोण आहे? गोरक्ष महादेव. महादेव कोण आता कोणाकडे गेलं? गहिनीकडे, म्हणजे विष्णूकडे. डबल महादेव येते बघा ना. तो तुम्ही गहिनीनाथाने विचार केला महागारी वळून आपल्याला दिले, त्यार ती आपली परीक्षा बघायची चालू. आता जी द्यायचं, आता द्यायचं म्हणजे त्यांची त्यांना. बरेच दिवस वाट बघत बसले गहिनी रूपी विष्णू, कधी महादेव येतील. महादेव यायलाच तयार नाही. मग गहिनीनं 2 रूप धारण केले. भाऊ ऐकायला का? गहिनीनं 2 रूप. एक रूप धारण केलं गहिनीचं, गुफेत बसले, आणि दुसरं रूप धारण केलं वाघाचं. कुणाचं? आणि वाघ गेला नाशिक त्र्यंबकला, आणि तिथं होते निवृत्तीनाथ रूपी शंकर. निवृत्तीनाथाच्या वाघ लागला महाग, कारण निवृत्तीनाथ सदाशिवाचा अवतार. निवृत्तीला बिडून 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 जी आणलं, ज्या गुफेत गहिनी विष्णू बसले होते तिथं वाघ महाग लागलाय, म्हणून गहिनीच्या गुफेत गोरक्ष निवृत्तीनाथ घुसल्याबरोबर गहिनी प्रसादे निवृत्तीनाथ. गहिनी प्रसादे निवृत्तीनाथ. गहिनी प्रसादे प्रसादे. कुणाकडे आला आता? आता कुणाकडे आलं? मी मोकाळ पांढर करू का? आता कुणाकडे आलं? निवृत्तीनाथाकडे आलं, म्हणजे महादेवाकडे आलं ना. आलं का महादेवा? कुठं बी जाऊ द्या, तिथं येतंय आज. मग गहिनीनं निवृत्तीला दिलं, महादेवाकडे आलं. निवृत्तीनाथानं विचार केला आता जी द्यायचं ती महागारी घ्यायचं नाही, म्हणून ज्ञान देवा सार सोजविले. कळालं का? ज्ञानदेवाला दिलं म्हणजे विष्णूकडे आलं. आता विष्णूकडे आलं, परंपरा गेली संपून, कारण तिथून पुढं काय झालं? प्रगट गुह्य बोले ना, बरोबर आहे का नाही? तिथं परंपरा संपली आणि आता ते ज्ञान प्रगट झालं. पण ते ज्ञान कुणाकडे आलंय आता शेवटी? बोला की. आता ज्ञानोबराय का आलं ना विष्णूकडं. मग ज्ञानोबराय विष्णूचा अवतार आहेत ना, सदाशिवाचा आणि स्वामी निवृत्ती दातार, बरोबर आहे का नाही? आताच ज्ञानोबरायकडे आलं. ज्ञानोबरायने विचार केला आता जी ज्ञान द्यायचं ती पुन्हा महागारी घ्यायचं नाही. मग आता बघा, ज्ञानोबरायने त्याची रचना केली, त्या ज्ञानाची व्यवस्थित मांडणी केली. हा, ज्ञानेश्वरी बाया हुशार आहेत तुमच्या इथल्या, बरोबर आहे का नाही? ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृतानुभव,
गाथा हरिपाठ हे ग्रंथ ज्ञानोबाने त्या ज्ञानावर लिहिले आणि मग ज्ञानेश्वरी नेवासा फाट्याला लिहून पूर्ण झाली. ऐकायला का शेके 1212 तरे 1212 मध्ये तव टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानोबांनी सांगितली आणि मग ती नेवासा परिसरातले सगळे लोक माऊलीकडे गेले. नीट ऐका, माऊली तुम्ही आमच्यासाठी ज्ञानेश्वरी सांगितली. माऊली म्हणले तुमच्यासाठी नाही सांगितली, मी तुमच्यात महादेवाला बघत होतो. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. आलं का महादेवाकडे? आलं का? जगात कुठं बी ज्ञान गेलं तरी महादेवाकडेच येतं, म्हणून त्यांना चक्रवर्ती म्हणतात. शिवभोळा चक्रवर्ती. लक्षात आलं का नाही? आमची पद्धत वेगळी महाराज, आमची पद्धत वेगळी. आमची गुरुजींचीच पद्धत आहे. अभंगाचा शब्द न शब्द लोकांच्या गळी उतरल्या पाहिजे. लक्षात आहे का? त्या आम्हाला शेर शायरी येत नाही, मला गाणे येत नाहीत म्हणायला, मला येत बी नाहीत ती, बरोबर आहे का नाही? हां, पण मला अभंगाचा भाव मांडता येतो गुरुजींच्या कृपेनं. लक्षात यायला लागले का नाही? कळायला लागले की नाही? शिव भोळा आणि आता काय चालू आहे? चक्रवर्ती. नाथ महाराज तुमची काय इच्छा आहे? काही नाही. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझ्या चित्तात असावेत एवढीच इच्छा आहे. परमार्थी कार्यामध्ये दोनच माणसं आडवे येतात परमार्थाला. पहिल्याचं नाव काम आणि दुसऱ्याचं नाव क्रोध. ह्या दोन माणसांनी जगावर बंड केलेलं आहे. जगात ह्यांच्या पुढं कुणाचं काही चालत नाही महाराज. पण यांना बी कुणीतरी गुरु आहे. आपल्या खंडेश्वराचं नुसतं नाव जरी घेतलं तरी हे दोघाला पाळता भोई थोडी होती दुसऱ्या चरणात. विठोबार कुमार विठोबार
टाळी वाजवा हात वर करून सर्वांनी. सर्व यांना घ्या कॅमेऱ्यात, यांना घ्या, हात वर करा सर्वांनी. विठो चला फोटोवाले चला. हा हा रखुमाई रखुमाई हरि जय जय हरि जय जय इकडे लक्ष द्या माझ्याकडे. बस बाबा कुठवर आलंय आपलं काही ध्यानात आहे का? फक्त जेवणाचीच वाट बघत बसलात तुम्ही. नेमकं काय कुठवर आलंय? वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधक काम. काय म्हणतात महाराज? ए पुरी बोल नका, शांतता ठेवा. वाचेनं त्या शिवाचं नाव घेतलं. कुणाचं? मग शिवाचं. की सगळ्यात महत्वाचं तयान बाधे क्रोधक काम. जे काम आणि क्रोध माणसाला त्रास द्यायला लागलेत ना, तेच काम आणि क्रोध फक्त ह्या बाबाच्या नाव जरी घेतलं तरी त्यांना पळता भुई थोडी होती महाराज. नाही तर काय काम आणि क्रोध का चिल्लर आहेत का? सांगा बरं महाराज. साधे वाटायचे का काम आणि क्रोध? तर मला सांगा. शत्रुघ्न महाराजाला घाला. बरं बरोबर आहे का नाही? ह्या काय गॅरंटी थोडीच आहे काय? आता होय, आता ही काळ काळ बिघड असाच पिपळा खालचा मुंजा राहतोस का काय देव जाणे. बरोबर आहे का नाही? वा म्हणजे खरंच भाऊ, खरंच हार घालण्याच्या योग्यतेचे आहे म्हणून घातलेत. लक्षात आलं का नाही महाराज? हां तुम्ही तर फक्त एकच बघितलंय. अजून ह्यांच्यापेक्षा मोठे जे भाऊ आहेत त्यांना महाराष्ट्रात चॅलेंजेस नाही. लक्षात यायला लागले का नाही? भरत पठाडे नाव आहे. तुम्ही ह्यांचं पठाडे बंधू ऑफिशियल चॅनलच आहे. इंस्टाग्रामला, फेसबुकला, यूट्यूबला तुम्ही त्याच्यावर सर्च करून बघा, लक्षात येईल. मुद्दा बघा इकडं. हे त्रास देणारे कोण आहेत? फुटवाले नाही, फुटवाले नाही. कोण त्रास देणार आहेत? शबास. कोण? काम आणि क्रोध. त्यांनी कसं कसं कुणाला नाडले बघा. आता टाका थाप. चला आता कामाजू कोतवाल याने नाडले बहुतासी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याची. हरिहराची अब्रू घेतो भय नाही. हे जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी.
माझी कोतवालियाने नाडिले बहुताशी. खरं सांग आता बघा 9 वाजत आले, 9 वाजले जवळ 5-10 मिनिटं कमी, पण एकाच्या बी चेहऱ्यावर भुकीचा वानवाळा नाही. नुसत्या अर्ध्या बटाट्यावर टको 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 बघायला लागले. हा हे बघा कुणा कुणाला नाडलं हे ना बघा. जमदाग्नी, दुर्वास, नाडिले महान महान ऋषी, चांगल्या चांगल्याचे नाकी 9 या कामानं क्रोधाने आणले. दुसऱ्या अध्यायात ज्ञानोबा बोलून गेले काय काम आहे क्रोधेश श्लोकावर चिंतन करत असताना. थोडासा ज्ञानेश्वरीचा ह्याचा चाहता माणूस आहे, म्हणजे खरंच सांगायला काय ज्ञानोबा दुसऱ्या अध्यायात सांगितलं काय. ज्ञानोबा म्हणतात ही काम आणि क्रोध असे. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय धरीचे वाग, भजन मार्गीचे मांग मारक जे, साध्वी शांती नागविली, माया मांगीन शृंगारिली, तिये करवी विटाळविली साधू वृंदे. ज्ञानोबा म्हणतात हे देह दुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोंड, त्यांचे व्यामोहाधिक दबंड जगावरी. जगावर सत्ता आहे त्यांची, जगावर चांगले चांगले माणसं जेलमध्ये टाकून दिले ह्यानं. कोणी कामानं क्रोधानं चांगले चांगले नीट केलेत माणसं, केलेत का नाहीत केले. पुन्हा माणसात तोंड काढाय जागाच थोडी नाही. हा ह्यांचा खानदानी धंदा माहिती का तुम्हाला. हे घराच्या बाहेर पडले की खिशात एका खिशात डांबर घेतात आणि एका खिशात कोळसा घेतात आणि चलत राहते. मग ह्यांनी चलत चलत बी हात पुसला तरी पुन्हा माणसात तोंड काढाय जागा राहत नाही. कळायला लागलोय का नाही माझं बोलणं, समजायला का नाही पुरुषांना तरी समजायला लागलं. ही असली वाईट आहेत महाराज. हा मग ते अर्जुन म्हणला ना काय, अर्जुन म्हणला भगवान दुसऱ्या अध्यायात अर्जुन म्हणला भगवान मला त्यांचा पत्ता सांगा बरं, कुणाचा, कामाचा क्रोधाचा, मी त्यांना नीट करतो. भगवान म्हणले अर्जुना पत्ता सांगतो पण तू त्याची काही गपला करायला. ध्यानात ठेवा अर्जुना, काम आणि क्रोध चिल्लर आमदार खासदार नाहीत, हे केंद्रातले विरोधी नेते. लक्षात आलं का नाही. कुठले विरोधी नेते आणि सत्ताधाऱ्या एवढीच त्यांची चलती. विरोधी नेत्याची चलती कशी असती, खुर्चीला खुर्ची असती. कुणाच्या सांगा का राजकारणातली माणसं कशाची, कुणाच्या, सत्ताधाऱ्याच्या खुर्चीला खुर्ची. कुणाची, विरोधी नेत्याची. ज्ञानोबा काय म्हणतात बघा. हे चैतन्याचे शेजारी तिथंच बसलेले ते, वसती ज्ञानाचे के हरी. आणि जर असं कुणी म्हणला कोण आहे तरी कामाने क्रोध, मी हरवितो त्यांना, असल्या नमुन्याला चॅलेंजवर हरविते. जळे विन बुडविते, आगी विन जाळीते. आता ऐका तुकडा, ज्ञानियांशी तरी वधिती पैज घेऊन. एवढे वाईट आहेत बघा हे काम आणि क्रोध. ह्यानं चांगले चांगले बेजार केले. अहो इंद्रा पडले भगन, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा, भजनाचं ही फक्त कामानं केलेलं. ब्रह्मदेव नावाचा एवढा सृष्टी घडविणारा देव, त्याला माणसात तोंड काढाय जगात त्याचं मंदिर नाही, त्याची जत्रा नाही, त्याची पुण्यतिथी नाही, त्याची जयंती बी नाही. का बाबा असं. ज्ञानोबा म्हणतात कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू पाहे. अहो ह्या कामानं त्या ब्रह्मदेवाला स्वतःच्या मुलीच्याच मागं पळविलं महाराज. मग येडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारिली शंकरा आणि केला ब्रह्म्याचा मातेरा. ब्रह्मदेवाचं मात्र केलं. एवढे हे काम आणि क्रोध वाईट आहेत. मग ह्यांच्यावर विजय मिळवायचा असेल तर त्वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम. काम आणि क्रोध त्याला बाधा करणार नाहीत. तरी आपल्याला प्रपंचामध्ये काय कमी वाईट केलं. मला काल सासऱ्याचा फोन आलता आमच्या, मला बायको एक, लक्षात यायला लागलंय का नाही. सासऱ्याचा फोन आला, म्हणले जावई बापू नीट ऐका, माझे विनोद अतिशय 4Gचे असतात, लवकर कळत नाहीत. सासऱ्याचा फोन आला, म्हणले जावई बापू 2-3 दिवस टाईम काढा. म्हणलं का, ते आपल्या पोराला पोरगी बघायची, निर्णय घ्यायला तुम्ही पाहिजेत. म्हणलं मामा ही तर माझाच निर्णय चुकलेला आहे, तुमचं तुम्ही बघा राव. म्हणलं कुठं ना आधी लागत बसा सांगा. लक्षात यायला लागलंय का नाही. लय अवघड आहे. काल आमची बायको मला म्हणते भांडे घासून घ्या, मला जीवच मारेन. म्हणलं मला 3 कीर्तन असतात रोज, भांडे घासायला काय समजेलच. म्हणलं तुझ्या मनावर नाही चालायचं, मी मालक आहे. म्हणलं माझ्या मनावर चालायचं, मी आधी धुणार आणि मग भांडे घासणार.
आपला वजनात कार्यक्रम असते तुमच्यावानी नसते लक्ष द्यायला लागले कळालं म्हणा तू हो किती वजन आहे ते आता बास बरोबर आहे का नाही इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या म्हणून त्या देवाची ताकद आहे धर्म अर्थ काम मोक्ष फक्त त्यांना बघितलं तरी शिवा देखता प्रत्यक्ष आणि काळावर सुद्धा चलती कुणाची असेल तर ह्या बाबाची शेवट एका जनार्दनी शिवा
ईश्वर माऊली महाराज म्हणतात एका जनार्दनी शिव शिव कसा नुसतं त्यांना बघितलं तरी निवारी कळी काळाचा भेव त्याला पुष्टी म्हणून नाथ महाराजाचं दुसरं प्रमाण देतो दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे म्हणजे एका जनार्दनी शिव हा निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम बोलू नका अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडला खरं म्हणजे भगवान शंकराचाच दरबार असल्यामुळं त्यांच्याबद्दल काही बोलता येते का बोलण्याचा गुरुजींच्या आशीर्वादानं प्रयत्न केला आपण सर्व खांडगावकर ग्रामस्थांनी पंचक्रोशी खंडेश्वरावर भावना असणारे सर्व बोलू नका हो सर्व भावी भक्त या ठिकाणी उपस्थित आहात अतिशय सुंदर हे संस्थान आहे की एखाद्या चांगल्या आमच्याकडल्या गडाला लाजविली एवढं सुंदर या संस्थांचा विकास आहे महाराज लक्षात आलं का नाही एवढा सुंदर सभा मंडप पण ते असं वाटायला गेलं हे कीर्तन खांडेश्वरात चालू आहे हे असं वाटायला हे कीर्तन कैलासातच चालू का काय की असं वाटायला लागलं ही बघा ना ही झुंबरण ही लाईटिन ही फॅनन ही आहे का असलं वातावरण कुठं मग ह्यातले 10-5 तरी लोक घरी लय गरम तुम्ही तर कर्मत येऊन बसतेत लक्ष द्यायला लागले का नाही मस्त वाटतं इथं एकदम समाधान वाटलं अंतकरणापासून समाधान वाटलं की बाबा पहिली गोष्ट आम्ही कुणाच्या जागेवर कीर्तनाला जात नाहीत खरं म्हणजे आता जळकीकर महाराज बी आमचे मित्रच आहेत पण आम्ही शक्यतो कुणाच्या जागेवर कीर्तनासाठी जात नाहीत कारण आपलंच आपल्याला पडलंय तर आपण कुणाच्या जागेवर बोलायचं का ते आपलं हां बंद करा म्हणायला लागलेत काय जेवणाची गडबड आहे माझी इच्छा आहे 10 मिनटं घ्यावा अजून तुमचं कसं म्हणणं सर म्हणायलेत बंद करा कसं करायचं सांगा त्यांचं ऐकायचं नाही ना हां द्या सोडून मग काय नाही लक्ष द्या इकडे लक्ष द्या म्हणून अतिशय सुंदर कार्य आपलं या ठिकाणी आहे चांगलं काम केलं आहे त्या मानानं महिला मंडळात मला वाटतं दुसराच दिवस आहे आज बरोबर आहे का नाही आता उद्यापासून तर हे सगळं गच्च भरून जाईल हळूहळू जवळजवळ जसं जसं खरं म्हणजे माझं कीर्तन सोमवारी पाहिजे होतं हे अजून चांगलं शोभून दिसलं असतं बरोबर आहे का नाही सोमवारच्या दिवशी जाऊ द्या पुढच्या वर्षी बघू लक्ष द्यायला लागलं का नाही इकडं बघा म्हणून अतिशय सुंदर तरी आपल्या गावात अचानक एक अघटित घटना घडल्यामुळं की त्या परिवारावरही दुःख आल्यामुळं बऱ्याचदा त्या परिवारातले लोकांना सुद्धा इकडे येणं झालं नाही आपल्या गावातील श्री खांडेश्वर तरुण मित्र मंडळाचे सदस्यच होते ते कैलासवासी संतोष भाऊ नंदू ढगे यांचं वयाच्या 38व्या वर्षी आज सकाळी 10 वाजता 2 दिवसापूर्वी त्यांचा अपघात झाला आणि आज त्यांना देवाज्ञा झाली ते आपल्यातून खऱ्या अर्थाने निघून गेले म्हणून आपल्या सर्व खांडेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं संस्थान अध्यक्ष विश्वस्तांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया एवढंच आहे चांगलं जगा चांगलं वागा जीवनाचा प्रवास चांगला करा आनंदी राहा प्रेमानं राहा आयुष्यावर नाराज होऊ नका सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतात गरिबी आली तर लाजायचं नाही श्रीमंती आली तर माजायचं नाही लक्षात आलं का नाही गरिबी श्रीमंती ही वृक्षाची सावली आहे सूर्य फिरला की सावली फिरत असते तसं प्रारब्ध फिरलं की गरिबी श्रीमंती फिरत असते म्हणून असू द्या फक्त एकच आहे इकडं व्यसनी लोक नाहीतच शक्यतो पण कुणी असतील तर आपण व्यसनमुक्त व्हा व्यसनापासून बाजूला राहा अनेकांचे संसार दारूपायी व्यसनापायी उद्ध्वस्त झाले तुकडोजी महाराजाचं एक तारीमधलं एक पद आहे एक तारी भजन असायचं रमेश भाऊ तुकडोजी महाराज त्यांचं एक पद आहे सोड रे सोड सोड दारूला असं एक तारी असायचं असं लक्षात आलं नाही सोड रे सोड सोड दारूला ओळखी आपुल्या माणुसकीला ओळखी आपुल्या माणुसकीला मानसा आता तरी मानसात मानसा आता तरी मानसात आता तरी मानसात आता तरी मानसात एक तारी असायचं बरोबर त्याचा पुढचा तुकडा लय महत्वाचा वैर करू नये कुणाशी वैर करू नये कुणाशी राग धरू नये कुणाचा माझ्या भावा बहिणीनो
तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा मानसा, आता तरी मानसा, मानसा आता तरी माणसात, आता तरी माणसात या, माणसासारखं वागा, व्यसनमुक्त व्हा, आई वडिलाची सेवा करा, खंडेश्वर महादेवाची मनातून सेवा करा, एवढं आपल्याला सांगतो. काही चुकलं असलं तेव्हा का माया पदरात टाका, मी असा गुंडाळून नेतो, बायपासला झटकितो, मला निघून काय करायचं तुमचं तरी. झालेली सेवा खंडेश्वराच्या शांती ब्रह्मगुरुवर्य पांडुरंग महाराज मुंडे, माझे गुरुवरी आचार्य ज्ञानेश भक्त अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांचा कृपा प्रसाद, चूक माझ्या वाणीचा दोष. विठ्ठल जय जय ज्ञानदेव खंडेश्वर भगवान की जय.